सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत श्री विनायक दामोदर सावरकर यांचं आत्मचरित्र माझी जन्मठेप. त्यातल्या उत्तरार्धातलं 8वं प्रकरण आपण सुरू केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मागच्या भागात मी सांगितलं की त्यांना एक शीख माणसानी तार दाखवली, तर त्या तारेमध्ये काय होतं ते आज आपल्याला कळणार आहे. तर पुढे सुरू करते. आम्ही तार वाचली. राजबंदी सुटणार नाही, पण आम्ही ते वाक्य आमच्या मित्रास दाखवून म्हटले, हे पहा, सो फार इट इज कम्पॅटिबल विथ पब्लिक सेफ्टी, अर्थात सार्वजनिक शांततेला अनुकूल वाटेल तितकाच या राजक्षमेचा उपयोग करणं म्हणजे बहुधा आम्हा उभयता बंधूस आणि इतर पुष्कळ तिखट स्वभावी देशभक्तास न सोडणे. ही शंका आम्ही प्रदर्शित केली तरी ते आनंदात विरस सहन न होण्याच्या मानवी प्रवृत्तीमुळे तीच खरी मानिनात. सर्वजण मुक्ततेची सकाळ संध्याकाळ वाट पाहत उभे. आम्ही नेहमीप्रमाणे बजावून वारंवार सांगत राहिलो, पुष्कळ राजबंदी सुटतील हे नक्की, आणि ती आनंदाचीच आणि आपल्या आंशिक विजयाचीच गोष्ट आहे. पण सर्व सुटणार नाहीत असा संभव अधिक म्हणून अवलंबन करू नका, नाहीतर निराशेची तीव्रता अधिक दुस्सह होईल. या इथे अंदमानात आपण सहज झुरत पण शक्य ते राष्ट्रकार्य करीत मरणं आहे हे ध्यानात धरा. एवढीच निश्चिती. बाकी सर्व संभव शक्यता मात्र. तसेच झाले. त्यावेळी आमच्याबरोबर असलेल्या त्या राजक्षमेने आम्ही तर सुटलो नाहीच, पण त्या बऱ्याच वर्षांनी आमच्या मागाहून आलेल्या राजबंदीतही अनेक देशभक्त सुटले नाहीत. कित्येक तर अजूनही हिंदुस्थानातील निरनिराळ्या कारागारातून बंद आहेत. ईश्वर त्यांची मुक्तता कधी करील ती खरी. जे सुदैवाने तात्काळ सुटले त्यास प्रथमतः पंजाब आणि गुजरात येथील सैनिक शासनान्वये दंडित झालेल्या लोकातील पुष्कळ लोक होते. त्यातील कित्येकास 15-20-25 वर्षांपर्यंत शिक्षा होत्या, परंतु कारागारात पाऊल टाकल्यापासून 1.5-2 वर्षातच त्यांची सुटका झाली. अगदी दंगे वगैरे खटल्यात दंडित न होता निर्भेळ राज्यक्रांतीचे कटासाठी दंडित झालेल्यात राजक्षमेचा प्रसिद्धीचा पहिला लाभ माणिक तोळ्यातील राजबंदीस आणि पंजाबच्या आणि काशीच्या खटल्यातील कित्येक क्रांतिकारक जन्मठेपीस मिळून तेही सुटले. त्यांची सुटका झाली तो दिवस किती आनंदाचा होता, परंतु त्या आनंदातही निगूढ असलेली दुःखाची पृष्ठभूमी मी पाहत होतो आणि माझ्या विश्वासू स्नेहांना आणि सहकष्टभोग्यांना दाखवित होतो की जोवर ते महान ध्येय की ज्यांचे प्राप्त्यर्थ हे एक उपयुद्ध लढले गेले ते जोवर साध्य झाले नाही, तोवर ही आजची सुटका आनंदाची असताही क्षणिक आहे. आज सुटले म्हणून आनंद, पण पुन्हा शतवीर शतसमरी झुंजत पडायचे आहेतच. दुसरी एक तत्रस्थ महत्त्वाची गोष्ट ही मी विशेष उल्लेखाने दाखवी, तीही की या सुटकेत जरी काही सरकारच्याच तंत्राने कारागारात चालत आलेले लोक होते, तरी काही सर्व संपातून पुढाकार घेतलेले आणि आग खाऊ म्हणून गाजलेले कडवे राजबंदीही होते. त्यातील एकाने उभी चाळ दणकून देत गदरपत्रातील गाणी उघड उघड बंदिवानांच्या थव्यास जी म्हणून दाखवावीत, त्यातील आखा खोलो हिंदी लोगो राष्ट्र गरकता जाता है या ध्रुवपदाच्या ध्वनी आम्हास अजून ऐकू येत आहे. त्यांची सुटकाही झाली. यावरून माझे जे सांगणे असे की राजबंदींच्या सुटकेचा प्रश्न हा मुख्यत्वे करून अंदमानातील त्यांच्या कारागारीय वर्तनापेक्षा हिंदुस्थानातील राजकीय क्षेत्रात त्यांचं असलेलं स्थान आणि संभाव्य वाटणारं धोरण आणि वर्तन यावरच अवलंबून असणार. हे मी एवढ्यासाठी पुन्हा पुन्हा सांगे की नाही तर कारागारात मानापमान गेळीत मेल्यासारखे चूप पडून राहा आणि सार्वजनिक संघटित चळवळ सोडून सरकारच्या होस निदान बरपांगी तरी होस ठोकून द्या असं सांगणाऱ्यांची आणि वागणाऱ्यांची सुटका झाली, हीच गोष्ट प्रामुख्याने ध्यानात असती तर झुंजार पक्षातील कित्येक राजबंदींवर आणि पुष्कळ साध्या पण देशहितैषी बंदींवर नैतिकदृष्ट्या घातक परिणाम होऊन आमच्या सार्वजनिक चळवळीतून अंग काढून घेणारी भित्री प्रवृत्ती उत्पन्न होती. ही कारागारीय तात्कालिक गोष्ट सोडून दिली तर त्या सुटलेल्या लोकात हिंदी राज्यक्रांतीच्या पहिल्या क्रूर आघातास ज्यांनी आमच्या बंधूंप्रमाणेच आपल्या मस्तकावर झेलून घेतलं
आणि जे दुःख आणि कष्टात आमचे जवळ 10 वर्ष सहकष्टभागी झाले होते, त्यास आमच्या बंगाली बांधवास त्या कारागाराच्या कठोर द्रष्टेतून जिवंत सुटताना पाहून आम्हाला अत्यंत आनंद झाला आणि आम्ही त्यांचे समक्ष भेटून यथोचित अभिनंदन केले. त्यातील जे जन्मठेपीवर येऊन 5-4 वर्ष सुटून चालले होते, त्यामध्येही आमचे निकट परिचयाचे, विश्वासाचे आणि जाज्वल्य देशाभिमानाचे अनेक लोक होते. ही आपली शीख इत्यादी राजबंदीवानांची टोळी सुटली न सुटली तो त्यांनी एक स्वराने राष्ट्रीय क्रांतीची गाणी म्हणत समुद्रात जावयाचा मार्ग दणाणून सोडला. अर्थातच चीफ कमिशनरने त्यांच्याविषयी प्रतिवृत्तात्मक हे पत्र प्रदर्शित केलं म्हणून सांगतात की हे सैतानी लोक, धीज डेव्हिल्स, अंदमानात जन्मठेपीवर पुन्हा परत आल्या वाचून राहणार नाहीत, ते संभवनीय होते. या राजबंदींकडून करारपत्रावर सही करून घेतली जाई की मी यावर पुन्हा कधीही किंवा अमुक वर्ष राजकारणात आणि राज्यक्रांतीत भाग घेणार नाही. पुन्हा मजवर राजद्रोहाचा आरोप सिद्ध झाला तर मीही माझी मागची उरलेली जन्मठेपही भरेन. राजक्षमा आल्याची तार जी मागे उल्लेखलेली आहे ती आल्यानंतर राजबंदीत कडाक्याचा वादविवाद चालला होता की अशी अट आल्यास ती मानावी की नाही. मी तशी अट फार काय मागच्या गोष्टी सांगणाऱ्या राष्ट्रद्रोही विश्वासघातास सोडून इतर वाटेल ती भविष्यकालीन आणि राष्ट्रीय हितानुकूल अट मानावी म्हणून सगळ्यास सांगत राहिलो. अशा प्रसंगात तशी अट लिहून देणे हेच राष्ट्रीय हितास एकंदरीत अनुकूल होते हे मी शिवाजी, जयसिंग, शिवाजी, अफजूल, चमकोर नंतरच्या पलायनातील श्री गुरु गोविंद आणि स्वतः श्रीकृष्ण यांच्या आणि अन्याय्य उदाहरणांनी सर्वांच्या मनावर ठसवीत होतो. जे मानधन हट्टी होते त्यास अर्थातच सकृतदर्शनी हे पटेना. इतके हाल सोसूनही ज्यांचा बाणा तीळमात्र नरम झाला नव्हता असे ते माझे वीर माझा विरोध करताना पाहून मला आपल्या देशाच्या भविष्यकालाविषयी अधिकच आशा वाटू लगे. परंतु अंती त्यास तसेच करणे योग्य आहे हे राजनीतीचे धोरण मी पटवू लागलो आणि राजबंदींच्या सुटकेचे वेळी सर्वांनी त्या करारपत्रांवर डोळे मिटून सह्या करून कारागाराचे कुलूप एकदाचे तोडले. त्यांच्या मागून टोळ्या टोळ्यांनी अनेक राजबंदी सुटली. श्रीयुत भाई परमानंदांच्या सुटकेने तर सर्वांसच अत्यंत आनंद झाला, कारण यद्यपि त्यांना कारागारात येऊन 5 वर्ष झाली नव्हती तरी तेथील जीवनाचा आणि त्या मनुष्यपणाचा पारख्या झालेल्या दुष्ट वातावरणात श्वासोश्वास करीत राहण्याचा इतका वीट आला होता की त्यांनी आत्मार्पण करण्याचा निश्चय करून 1 महिनाभर अन्नत्याग करून प्रायोपवेशन आरंभिले होते. आम्ही त्यास अनेक प्रकारे त्या वृत्तींपासून परांगमुख करण्यासच झटत होतो. अंती राजक्षमेची बातमी येऊन त्यात त्यांची सुटका होण्याचा संभव दिसू लागला तेव्हा त्यांनाही पुन्हा आशा वाटू लागली आणि त्यांनी अन्नग्रहण करण्यास आरंभ केला. अन्नत्यागात त्यास नाकाने नळीतून बळेबळे दूध पाजण्यात येत असे. त्यांनी अन्नग्रहण केल्यानंतर थोडेच दिवसात त्यांच्या सुटकेची आनंददायक बातमी आली. मोठ्या प्रेमाने आमची भेट घेऊन आणि आपली सुटण्याची वास्तविक पाळी मला जाणे किती संकोचास्पद वाटते असं म्हणून अश्रुपूर्ण नेत्रांनी त्यांनी आमचा निरोप घेतला. आपणास जाताना पाहून आम्ही सुटलो नाही याची आठवणही न होऊ देणारा उत्कृष्ट आनंद होत आहे असं म्हणत आम्हीही त्यांची प्रीतीपुरस्सर विदागी केली. राजक्षमेत राजबंदीवान सुटणार हा संभव दिसताच त्या दिवसापासून तो त्या सुटकेतील शेवटची टोळी सुटेपर्यंत आठवड्याच्या आणि प्रत्यहीच्या बैठकीतून आणि संकटातून आपल्या देशाच्या स्वातंत्र्यार्थ आता सार्वत्रिक कोणाचा कार्यक्रम आखला पाहिजे याची आम्ही आणि आमचे साथीदार सर्वत्र चर्चा करीत होतो. त्या कारागारात येताना ते देशभक्त आणि स्वार्थत्यागी पुरुष होते, परंतु त्या 10-5 वर्षात ते प्रत्येकजण इतके शिकते, इतके सहन करते, इतके विचार करते झाले होते की त्यातील बहुतेकास अगदी यथार्थपणे नालंदा विहारातील आचार्य किंवा स्नातक ही पदवी शोभावी. ते आता सैनिकच नसून सेनानी व्हावयासे योग्य झाले होते, कारण त्यांची उर्मी तात्कालिक उत्तेजनापुरतीच टिकलेली नसून कठोर तपस्येची आणि दंडाची वर्षेची वर्षे तपून आणि खपूनही संयम बळाने तळपत होती. हे पाहून आम्हास फार आनंद वाटे.
येथे आपण केलेल्या मेहनतीचे फळ त्यांच्याद्वारे स्वदेशास काहीतरी मिळेलच, आपले विचार आणि शक्ती यांच्यातून स्वराष्ट्रात काहीतरी प्रसार पावतीलच, उपयोजिल्या जातीलच, असे पाहून कितीतरी आत्मप्रसन्नता वाटे. त्यात कित्येक असे होते की त्यांना आत्महत्येच्या गर्तेच्या काठावरून आम्ही आपल्या हाताने धरून मागे खेचलेले होते. त्यांच्या सुटकेने त्यांच्या जीवनाच्या राष्ट्रास आता उपयोग झालाच तर शेवटी, असं समाधान आम्हास वारंवार उपभोगिता आलं. राजबंदीवानांच्या टोळ्या सुटत सुटत अखेर अगदी गाळीवसे 30 लोक मागे उरले. त्यात आम्ही दोघे बंधू उरले, हे साहजिकच आहे. पण इतर जणात काही राजबंदी असे होते की हिंदुस्थानातील क्रांतिकारक कृत्यांच्या आणि अंदमानातील कारावर्तनाच्या कोणत्याही दृष्टीने पाहिले तरी त्यांच्याहून अधिक धृष्टशील आणि वाईट वर्तनाचे राजबंदी सुटले असताही ते का सुटू नयेत हे काही ध्यानात येणं शक्य नसे. यावरून सरसकट राजबंदीतील शेकडो लोकांस सोडण्याच्या धांदलीत प्रत्येक व्यक्तीची नीट छाननी न केली गेल्यामुळे आणि बहुधा छाननी करण्यासारखं कोणतेही एक निश्चित माप न धरल्यामुळे पुष्कळ वेळा सुक्याबरोबर ओलं जळलं गेलं आहे. 10 वर्ष खटपट करता करता राजबंदींच्या सुटकेची जी ही महापर्वणी आली, तिथून आम्ही मात्र कोरडेचे कोरडे बाहेर पडलो. आमच्याबरोबर आलेले जन्मठेपी सुटले, आमच्या मागोमाग आलेले सुटले, आमच्यानंतर 7-8 वर्षांनी आलेले जन्मठेपी पण 1-2 वर्षात ती जन्मठेप भरून सुटले. पण आम्ही जशीच्या तसे पडलेलो. 1 दिवसाची देखील सूट मिळाली नाही. अर्थातच ह्या गोष्टीचा हिंदुस्थानातील लोकांवर थोडा बहुत परिणाम झाल्यावाचून राहिला नाही. जो सरकार आम्हास मागे मागे ढकली तो स्मृती लोकहृदयाच्या दृष्टीच्या प्रमुखपणे पुढे उभी राही. वरिष्ठ विधिमंडळातून दिल्लीस अनेक प्रश्न लोकप्रतिनिधींनी विचारले. वृत्तपत्रातून सारखी मागणी चालली. राष्ट्रीय सभेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत सावरकर बंधू आणि पंजाबचे बोगार रतन चौधरी यांना सरकारने सोडावे म्हणून ठराव करण्यात आला. शेवटी आमचंही भाग्य उघडलं आणि आमचीही सुटका झाली. पण ती कुठून, कशातून? इतरांची अंदमानातून सुटका होऊन जेव्हा ते हिंदुस्थानात धाडण्यात आले तेव्हा आम्हास चाळीतून सुटका होऊन कारागाराच्या अंगणात उतरू देण्यात आली. तेथून 10-5 आवेदने होता होता मोठ्या भीतीने लेख्यालयाच्या म्हणजे दप्तराच्या दाराशी येऊ देण्यात आली. तेथून कागद नेऊन कारागारातील खोलीत ते काय बंदींची नावे बिवे भरावयास सांगतील ती भरावी आणि पुन्हा या लेखालयाच्या म्हणजे दप्तराच्या दाराशी ते आणून द्यावे. दाराच्या आत पाय टाकायचा नाही. एकदा तर ते दारही बंद झाले. कारण आम्ही काही केले नाही. राजबंदीतील एक जण हिंदुस्थानात पत्र लिहिण्याचा प्रयत्न करीत असता ते एका वॉर्डरच्या हाती पडले. त्यात तेथील राजबंदींची इत्यादी माहिती वृत्तपत्रास लिहिलेली होती. झाले. वॉर्डर, लेखक इत्यादींना तर रीतसरच शिक्षा झाली. पण आम्हाला लेखालयाचे दार काही दिवस बंद झाले. हेच आम्हास फार नडे. जेव्हा कारागारात आमचा काही एक संबंध नसतानाही काही विशिष्ट प्रतिकूल घटना घडली की त्याचा परिणाम आम्हास भोगावयास लागावा. या अन्यायाचे रडगाणे गाता गाता पुन्हा एकदा लेख्यालयाचे दाराशी आम्ही पोचलो आणि शेवटी लेख्यालयात पाऊल टाकता आले. पण पाऊलच केवळ. यावेळेस आम्हाला 10 वर्ष होत आली होती. 9 झालीच होती. म्हणून आवेदनपत्रे धाडण्याचा धडाका सुरू केला की ज्या अर्थी माझ्याबरोबरीच्या राजबंदींना कारागाराबाहेर फिरून येण्यास आणि एकास तर राहण्यासही सोडण्यात आले होते आणि ज्या अर्थी माझ्या मागून अनेक वर्षांनी आलेल्या राजबंदीसही कारखान्याच्या वरिष्ठांची कामे, छापखाना इत्यादी जागा देण्यात येऊन त्यासही बाहेर जाता येईल, त्या अर्थी मला आता तिकिटावर बाहेर जाऊन स्वतंत्रपणे वसण्याची परवानगी देण्यात यावी. शेकडो जन्मठेपींचे राजबंदी आणि साधे बंदी 4-5 किंवा 1-2 वर्षातही जन्मठेप संपवून सुटून हिंदुस्थानात गेले. मला 10 वर्षांनी निदान अंदमानात तरी तिकिटावर सोडावे, पण नाही. उत्तर आले, 10 वर्षाला पुष्कळ दिवस कमी आहेत, नियमाविरुद्ध आहे ते. मंडळी, आता ह्याच्या पुढे ते काय म्हणतायत ते आपण उद्याच्या भागात वाचूया.
तोपर्यंत बाय.